दिवाळीला फक्त 4 दिवस बाकी आहे. सगळीकडे फराळ बनवायला सुरुवात झालेलीच आहे. मीही आज एक गोड पदार्थ बनवायला घेतलाय. ही अगदी रॉयल डिश आहे. खुसखुशीत थर, साखरेचा मुरलेला पाक आणि तोंडात विरघळणारी चव. दिसायला अवघड पण बनवायला अगदी सोपी. नमस्कार, नानीज गोवन किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. चला बनवूया एक राजेशाही गोड पदार्थ, बालुशाही. चला सुरू करूया. इथे मी घेतलेला आहे 1.25 कप मैदा. त्याच्यात घालते 1 चिमूटभर मीठ. जेव्हा आपण कुठलाही गोड पदार्थ बनवतो तेव्हा चिमूटभर मीठ नक्की घालायचं, त्यामुळे गोडाची चव छान बॅलन्स होते. आता याच्यात ॲड करते फक्त अर्धा चमचा बेकिंग पावडर. तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर सोडा पण घातला तरी चालेल, पण त्याच्याबरोबर थोडंसं तुम्हाला दही घालावं लागेल. आता याच्यात ॲड करते 1/2 कप तूप आणि जितकं तूप तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. बरोबर 1/2 कप मी ते पाणी घेतलेलं आहे. आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं. लक्षात ठेवा, आपल्याला हे पीठ मळायचं नाही आहे, फक्त एकत्र करून घ्यायचं आहे. आणि असंच हाताने तूप आणि पाणी छान पिठाला चोळून घ्यायचं. पाव कप तूप आणि 1/2 कप पाणी परफेक्ट मेजरमेंट आहे. आणि हे सगळं असंच हाताने एकत्र करून थोडा वेळ झाकून ठेवूया. आणि हे पीठ छान फुगेपर्यंत आपण साखरेचा पाक तयार करून घेऊया. साखरेचा पाक तयार करून घेण्यासाठी इथे घेते 1 कप साखर आणि साखरेच्या बरोबर अर्ध पाणी आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे अर्धा कप पाणी. गॅस सुरुवातीला मोठाच ठेवायचा. साखर पूर्णपणे विरघळलेली आहे. याच्यात घालते 1 चमचाभर दूध, म्हणजे साखरेतली काही घाण असेल तर ती आपल्याला काढता येईल. साखर काही आपण धुवून घेऊ शकत नाही, त्यामुळे ही आयडिया वापरायची. तुम्ही बघू शकता हा साखरेतला मळ आपल्याला दूध घातल्यामुळे किती सहजपणे काढता येते. हे बघा. पाक पूर्णपणे स्वच्छ झालेला आहे. याच्यात घालते केशर. हे मी 10-15 मिनिटं आधी पाण्यात भिजवून ठेवलं होतं. आता हे केशरमुळे तुम्ही बघू शकता आपल्या पाकाला किती मस्त रंग आलेला आहे. आणि आपली ही बालुशाही अगदी 100% आपण स्वीट मार्टमधून आणतो ना, अगदी तशीच बनणार आहे. आणि इथे आपल्याला साखर फक्त विरघळवून घ्यायची आहे. 1 तारी 2 तारी पाक अजिबात करायचा नाही आहे. थोडंसं चिकट झालं की आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे. आपल्याला इतका चिकट हा पाक बनवायचा आहे. आता गॅस बंद करते. आता आपलं पीठ बघूया. छान मऊ झालेलं आहे पीठ. आता हे आपल्याला मळून घ्यायचं नाही आहे, फक्त असं ओढून त्याचे तुकडे करून एकावर एक असे ठेवून द्यायचे, म्हणजे त्याचे छान लेयर्स तयार होतील. आपलं पाण्याचं प्रमाण व्यवस्थित आहे, एकदम परफेक्ट आहे. हे फक्त असे तुकडे करायचे आणि त्याच्यावर अशा लेयर्स तयार करायचे. असे लेयर्स करून झाले की हे सगळं असं एकीकडे आणूया. ना पीठ मळण्याचं काम ना लाटायची गरज, फक्त सुरीने असं पीठ कापून एकावर एक लेयर्स बनवायचे. आहे की नाही खूप सोपं. आणि आता आपण याचे आपल्या हव्या त्या आकारात असे गोळे तयार करून घेऊया. थोडेसे हातावर असे हलक्या हाताने एकदम फिरवून घ्यायचे.
आणि मध्ये थोडासा होल करायचा. असा मध्ये होल केल्यामुळे साखरेचा पाक हा आतपर्यंत मुरेल. म्हणून असे हे सगळे तयार करून घेऊया. आता मी इथे तेल तापवायला ठेवलेलं आहे. एकदम कमी टेम्परेचरवर आपल्याला हे तळून घ्यायचं आहे. आता थोडा पिठाचा गोळा घालून बघते. एकदम हलके बुडबुडे येत आहेत आणि आपल्याला असंच तेल हवं आहे. चला आता हे सगळे फ्राय करून घेऊया. अगदी मंद गॅसवर हे आपल्याला सगळं तळून घ्यायचं आहे. कारण थोडी जरी फ्लेम वाढवली तर बाहेरचं आवरण क्रिस्पी होईल आणि आतमध्ये सगळं तसंच कच्चं राहून जाईल. आता हे फ्राय होईपर्यंत आपल्याला आपला साखरेचा पाक थोडासा गरम करून घ्यायचा आहे. कारण तो पूर्णपणे आता थंड झालेला आहे. त्याच्यात थोडीशी वेलची पावडर घालते. आता हे दोन्ही बाजूनी छान फ्राय झालेलं आहे. कलर पण छान आलेला आहे. आता गॅस बंद करते. कारण आपल्याला दुसरा बॅच घालण्याआधी तेलाचं टेम्परेचर खूप कमी करून घ्यायचं आहे. म्हणून गॅस बंद करते आणि हे कोमट करून घेतलेल्या पाकात घालते. तुम्ही बघू शकता हे असे बुडबुडे येत आहेत. म्हणजे हा पाक त्याच्यात छान मुरतोय. आपला पहिला बॅच पाकात मुरतोय. तोपर्यंत आता दुसरा बॅच फ्राय करूया. परत गॅस ऑन केलेला आहे. आता आपला दुसरा बॅच रेडी झालेला आहे. हे काढून घेऊया. जास्त वेळ ठेवायचे नाहीत पाकात. आणि ही बघा रेडी आहे आपली दिवाळी स्पेशल परफेक्ट खुसखुशीत बालुशाही. नक्की ट्राय करा. अगदी सोपी रेसिपी आहे आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि शेअर पण करा. सगळ्यांना हॅप्पी दिवाळी इन ॲडव्हान्स. आणि नेहमीसारखंच स्वस्त रहा, मस्त रहा.